रास असतील आपण पण यांच्यात एक जॉईंट होतो. आपण कॅमेरा घेऊ ना आता थोड्या दिवसात ब्लॉग साठी. कॅमेरा कोणाचा पण कोणता विचार फोटोसाठी नाही का भाई, व्हिडिओ साठी पाहिजे आपल्याला. व्हिडिओ आले तर बस झालं आपल्याला. रास आहे तुला उद्या सांगतो आपले हे लोक पण येत नाही अजून. तर काहीच आता आम्ही चाललो एकविराचा ब्लॉग दाखवतो तुम्हाला. टाकेल यो व्हिडिओ मी टाकेल खरंच. म्हणजे सगळेच व्हिडिओ टाकतो मी. टाकतो भाई. नाही टाकेल व्हिडिओ सगळे टाकेल मी. नाही ना भाई, बनले तर दाखवतो तुला. आपले पब्लिक पण येत नाही अजून. मला भेटेल बोलता इकडं, अजून नाही आले. आता फिलहाल गेट खोलत पण नाही राहिले. ट्रॅफिक बघ, ट्रॅफिक काय भाई, राश ट्रॅफिक आहे. तर बाई पुढचा ब्लॉग करतो. पेट्रोल पंप भरायचे, पेट्रोल पंपचे लवडे लागलेत. मला पेट्रोल भेटेल नाही भेटेल त्याचं टेन्शन आहे. तर बघूया. लय गर्दी आहे रे बाई, मागे पण गर्दी आहे. मागे पण गर्दीच आहे बाई, रास गर्दी आहे बाई पेट्रोल पंपला. सगळ्या गाव बंद झाल्या वाटतं. पेट्रोलचे काही लवडे चालले बाई. काही टर्निंग आहे. पडलं तर गेलो भाई, खाली खड्डा आहे थोडासा. गाडी काढायचा बांधता येईल. टर्निंग हार्ड लेवलचे बनवले. आर्मी भाई, इंडियन आर्मी. इकडे दुसरी हनुमान आर्मी. हनुमान 2 आर्म्या दिसल्या गाईस. एक इंडियन आर्मी, दुसरी हनुमान आर्मी. काय धूर आहे रे, क्लिअर नाही दिसत मोबाईल मध्ये असं वाटतं. पुन्हा पॉल्युशन आहे बा. अजून धूर निघतंय बिल्डर. काय बोलतो बाबा. हनुमानला नमस्कार आमचा. मी काय करायचं. अरे मला वाटलं बॉटल उचलून पेईल तो. उचलून पे ना बाबा. पाणी खाली लागतंय रे. दे बाटली मधून दे पाणी तुला. घे नाही चावेल. हे एवढं कसं घाबरतो. काय चावणार आहे का तुला. काय चावणार आहे का विचारतो. घाबरला मारला का तुला येऊन फालतू मध्ये. घाबरू नको एवढं. बघ ना खायला. काहीच महाराष्ट्राची सगळ्यात खतरनाक कार भूत कार बोलता येईल. घोस्टवाली. मग आपले हे रोल्स रॉयल बघू शकता तुम्ही. बाईला 1-2 वेळेला घेऊन पण गेलेत, पण ती वापस परत येते असे बोलतात. आणि रात्री यायला नाही पाहिजे ही गाडीकडे कधीच. म्हणून मी थोडं संध्याकाळच्या टायमाला आले रोल्स रॉयल बघायला. बाबा काय झालंय बाई. परत त्या टायमाला बाई तिचा जो पण ओनर होता तो मेल्यानंतर बाई गाईस ती गाडीला घेऊन गेलं, जप्त केलेलं आहे गाडीला. पण ही गाडी वापस यायची, माहित नाही कशी. तुम्हाला माहिती आहे का ही स्टोरी. भूत बंगला टाईप आहे. पाहिजे का रे प्रसाद तुला. घे काहीतरी घे. मस्त आहे का आयटम घे. काय काय सामान आहे भाई.
चढायचं? 10 मिनिटं. हो दिसत पण नाही व्हायचं, काला दिसतोय काला. ट्रॅफिक हा ना, ट्रॅफिक बघा किती आहे. पूर्ण लाईन गाईस, ट्रॅफिक बघा, भरून ट्रॅफिक आहे भाई. काय ट्रॅफिक आहे भाई. आज घरी ना, आज नाईट आउट. आज इकडेच थांबायचं एक वेळेला. पाया पडून घे बाई. भवानीचा उदय उदय नमः पार्वती पते. अभी उतर, अभी तू साइड में उतर. तुम्हारा मतलब बस आलो. एक साइड खाली ऍक्टिंग मोड मध्ये येऊन काम करा. सर्व अधिकाऱ्यांना चला चला येऊ काय लाईन इथे आणून काय झोपू नका. गर्दीमध्ये मरू पकडे गांधी दिसत पण नाही आधी लोक. कसला आता आम्ही काय बोलतो, किती तास लागले तुला पोहोचायला? गिरली माझी डायरेक्ट. भावा 3-4 तास लाईनीला झगडे बिगडे झाले आपले. पोरांचे झगडे बिगडे झाले असं वाटलं. लय आले बाबा. काय बाबा दाबून बिबून टाकले सगळ्यांना. पण पोहोचलो आता, थोडं बसतो मग आम्ही इथून निघतो आता. लय पाय बी दुखायला लागले, लय शिव्या राहिला. तिची मम्मी, एखाद्या पोरीची मम्मीने तर मला हातावर पोरगा दिला. बोलते बाई घे. तिने ते पोरगा मरेल आई. ती काय घाबरलेली बाई. पोरगा मग रडायला लागली ती. तिने मला पोरगा दिला. तेवढंच मला आईच्या अजून पब्लिक आली. पण आपला दुसरा पोरगा त्या साईडला उभा होता. मग त्यांनी घेतलं माझ्याकडून, द्या दिलं. मग जाऊन कुठं शांत आली. बाई पोचलो. टाइम लागला, पोचलो. टाइम लागला.
तर गाईज मी आता घरी पोचलेलो आहे. आता वाजलेत 2 वाजता घरी चाललो आहे आता. तर आता आजचा ब्लॉग इथं संपला. घरी जाऊन सगळ्यांना उठवून ब्लॉग नाही बनवायचे. तर आजचा ब्लॉग संपला. मी मला गॉगल तुटला पाहिजे. झगडे झालते म्हणजे झगडे नाही, धक्कामुक्की झाली. गर्दी खूप होती ना बस. तर बिलासाठी बाय.